नमस्कार विद्यार्थी मित्र. MHT-CET PYQ मध्ये आजचा टॉपिक आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इयर 2025. प्रत्येक एक्झाम मध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचे 3 क्वेश्चन्स येतात. आहे पहिला क्वेश्चन. अ पॉप्युलेशन P of T one of 1000 bacteria introduced into a nutrient medium grows according to a relation. म्हणजे आपल्याला फंक्शन दिले, नेहमी आपल्याला f of x देतात त्याच्याऐवजी P of T दिले. एक फंक्शन त्यांनी डिफाईन करून दिले आणि आपल्याला काय विचारलंय, द मॅक्सिमम साईज ऑफ दिस बॅक्टेरियल पॉप्युलेशन इज, म्हणजे मॅक्सिमम मिनिमाचा क्वेश्चन आहे. आपल्याला सिम्पली पी डॅश टी पी डबल डॅश टी काढायचा आहे. मग आता पी डॅश टी काढूयात पहिल्यांदा. पी डॅश टी इज इक्वल टू 1000 चा डेरिव्हेटिव्ह तसाही झिरोच येणार आहे. पुढचं जे फंक्शन आहे त्याच्यासाठी क्वेश्चन रूल वापरूयात. 100 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर that 100 plus t square as it is into 1000 t चा डेरिव्हेटिव्ह येतो 1000 minus that 1000 t as it is आणि 100 plus t square चा डेरिव्हेटिव्ह येतो 2t. आफ्टर सिम्प्लिफिकेशन 1000 कॉमन आहे, कॉमन घेऊयात आणि काय राहते 100 प्लस टी स्क्वेअर मायनस 2t स्क्वेअर म्हणजे 100 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय हे आहेतच 100 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर आपल्याला पी डबल डॅश टी काढावं लागेल. हे 1000 बाहेर तसेच मांडूयात. कॉन्स्टंट आहेत ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर असतील. परत एकदा क्वेश्चन रूलला सुरुवात करतोय. 100 प्लस टी स्क्वेअर अगोदरच स्क्वेअर होते, आता परत एकदा स्क्वेअर म्हणजे झाले रेश टू 4. हे 100 प्लस टी स्क्वेअर रेश टू 2 ॲज इट इज आणि न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह येतो 100 मायनस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 2t मायनस 100 मायनस टी स्क्वेअर ॲज इट इज आणि आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह लिहितोय ब्रॅकेटमध्ये 2 टाइम्स 100 प्लस टी स्क्वेअर आणि 100 प्लस टी स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय तो येतोय 2t. आपल्याला मॅक्सिमम मिनिमम फाइंड करण्यासाठी पी डॅश टी 0 टाकायचं आहे. पी डॅश टी 0 टाकल्यानंतर लगेच लक्षात येतंय टी स्क्वेअरची व्हॅल्यू 100 येईल. कारण हे बघा हा डिनॉमिनेटर 0 होऊन जाईल. हा पण कॅन्सल होईल कॉन्स्टंट असल्यामुळं. म्हणजे 100 मायनस टी स्क्वेअर 0 होतील. म्हणजे टी स्क्वेअर काय मिळेल आपल्याला 100. म्हणजे टी ची व्हॅल्यू मिळेल प्लस मायनस 10. आता या व्हॅल्यूला आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक करायचा आहे आपल्याला. या व्हॅल्यूला सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक करायचा आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक केला मग पी डॅश 10 काय येतोय चेक करूयात आपण. पी डॅश 10 तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, तो येतोय मायनस 2000 विच इज लेस दॅन 0 आणि म्हणजेच आपल्याला मॅक्सिमा मिळालाय. लक्षात घ्या सेकंड डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर मॅक्सिमा मिळतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर मिनिमा मिळतो. मॅक्सिमा मिळाला ॲट t इज इक्वल टू 10. त्यामुळे आपण दुसरी व्हॅल्यू आता चेक करणार नाही आणि आपल्याला मॅक्सिमम पॉप्युलेशन विचारलं होतं. पी मॅक्स इज इक्वल टू फंक्शन मध्ये व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 10 टाकायची आहे. 1000 प्लस 1000 टी 1000 इंटू 10 डिवायडेड बाय 100 प्लस 10 स्क्वेअर म्हणजे तो येतो परत 100. अँड आफ्टर सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस वी गेट 1000 प्लस 10,000 डिवायडेड बाय 200 जे हे झाले 50. जे आन्सर आलं 1050. बघा सी ऑप्शन करेक्ट आहे. लक्षात घ्या सेकंड डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय आपल्याला ठरवता येत नाही. द क्वेश्चन होता बाय ड्रॉपिंग अ स्टोन इन अ क्वाइट लेक अ वेव्ह इन द फॉर्म ऑफ सर्कल इज जनरेटेड.
The radius of the circular wave increases at the rate of 2.1 centimeter per second. Then the rate of increase of enclosed circular region when the radius is 10 centimeter is. आणि आपल्याला पायची व्हॅल्यू 22/7 दिली तीच वापरावी लागेल हे लक्षात घ्या. तर बघा सोल्युशन. लेट r be the radius of circle. r रेडियस आहे. आता आपल्याला कशाचा रेट दिलाय बघा. रेडियस इज इन्क्रीजेस म्हणजे dr/dt दिलाय आपल्याला 2.1 सेंटीमीटर पर सेकंड. युनिट्स महत्वाचे असतात अशा प्रॉब्लेम मध्ये. सगळीकडे सारखे युनिट दिलेत का ते चेक करून घ्या. नंतर r दिलाय आपल्याला 10 सेंटीमीटर. आपल्याला कशाचा रेट विचारलाय. देन द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एन्क्लोज सर्क्युलर रिजन म्हणजे एरियाचा रेट विचारलाय. एरिया ऑफ सर्कल असतो से a पाय r स्क्वेअर. डिफरन्शिएट dA/dt रेट तयार करायचा आहे तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम t असतं हे लक्षात घ्या. dA/dt इज इक्वल टू पाय कॉन्स्टंट आउटसाइड r स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r म्हणजे हे आले 2 पाय r आणि r चा रेट तयार होईल dr/dt. दॅट मीन्स dA/dt इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू त्यांनी दिलेली वापरूया 22/7 इंटू r किती दिलाय 10 आणि dr/dt दिलाय 2.1. मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं आन्सर येतंय हे झाले 0.3. हे झाले 3 10 इंटू 0.3 हे झाले 3 66 इंटू 2 132 युनिट महत्वाचा आहे. एरिया सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. The mean value theorem f dash c is equal to f of b minus f of a upon b minus a. If a is equal to 0, b is equal to 1 by 2 and f of x फंक्शन दिले x into x minus 1 into x minus 2 then c is equal to. आता इथं पहिला प्रश्न असा येतो की मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे कोणता. रोल्स थेरम लॅग्रेंजिस थेरम. लक्षात घ्या जेव्हा नुसता मीन व्हॅल्यू थेरम लिहिलेला असेल तेव्हा तो लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम असतो. आणि त्याचं स्टेटमेंट पण इथं दिसतंयच आपल्याला. त्यामुळे हा लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम आहे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण फंक्शन तयार करून घेऊयात सिम्प्लिफाय करून. फंक्शन येते f of x is equal to x into x square minus 3x plus 2 आणि आता x ने मल्टिप्लाय केल्यावर येईल x cube minus 3x square plus 2x. तर आपल्याला c ची व्हॅल्यू काढायची त्यासाठी f dash c लागतो. मग f dash x किती येतोय बघा 3x square minus 6x plus 2. नंतर आपल्याला f of a लागेल. f of a is equal to f of 0 is equal to फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू 0 टाकली तर सगळं 0च होतंय. नंतर f of b लागेल आपल्याला. f of b is equal to f of 1 by 2 आणि इट इज इक्वल टू 1 by 2 टाकलं तर बघा काय होतंय. मी ओरिजिनल फंक्शन वापरतोय वरती दिलेलं 1 by 2 टाइम्स 1 by 2 minus 1 into 1 by 2 minus 2 हे कॅल्क्युलेशन केलं येते 3/8. आणि मग आता दिलेल्या स्टेटमेंट प्रमाणे f dash c is equal to तर f dash c काय येईल बघा 3c square minus 6c plus 2 is equal to f of b 3/8 minus f of a 0 divided by 1 by 2 minus 0 it is equal to 3/8 upon 1 by 2 म्हणजे हे झाले 3/4. 4 ने त्या साईडला मल्टिप्लाय करून घ्या. ते आपल्याला मिळेल एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि ते तयार होतंय 12c स्क्वेअर minus 24c plus 5 is equal to 0. याच्यावरून रूट्स फाइंड करा. c is equal to फॉर्म्युला नेहमीचा वापरा मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तसं केल्यानंतर आपल्याला दोन व्हॅल्यू येत आहेत 1 प्लस मायनस रूट 21/2
6. पण आलेली व्हॅल्यू ही 0 to 1/2 मधलीच पाहिजे. 1 प्लस समथिंग केलं तर 1 च्या पुढे व्हॅल्यू जाते. त्यामुळे डेफिनेटली असलेली व्हॅल्यू जर असायला पाहिजे ती व्हॅल्यू कोणती असेल? आपलं जे ॲन्सर आहे ते C इज इक्वल टू 1 मायनस √21/6 आणि कोणता ऑप्शन आहे बघा? सी ऑप्शन. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सोडवण्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यावरून हे रूट्स कसे फास्ट काढता येतील. शक्यतो फॉर्म्युला मेथडच वापरा रूट्स फाइंड करण्यासाठी. Okay, the number 20 is divided into two parts so that the product of the cube of one part and square of the other part is maximum. Then two parts are. पहिला पार्ट आपण एक पार्ट आहे तो x मानूयात. One part is x, therefore another part is 20 minus x. हे दोन पार्ट आहेत. आता आपलं फंक्शन काय दिलंय त्यांनी? इट फंक्शन इज प्रोडक्ट ऑफ एका पार्टचा क्यूब आणि एका पार्टचा स्क्वेअर आणि त्यांचा प्रोडक्ट. आता आपल्याला जे सोपं आहे ते करा. आपण स्क्वेअर कुणाचा मांडूयात? 20 मायनस एक्सचा स्क्वेअर मांडूयात आणि एक्सचा काय मांडूयात? क्यूब. पहिल्यांदा हा स्क्वेअर करा. 400 मायनस 40x प्लस एक्स स्क्वेअर टाइम्स एक्स क्यूब आणि मग फंक्शन तयार होईल आपल्या समोर 400x क्यूब मायनस 40x रेस टू 4 आणि प्लस एक्स रेस टू 5. एकदा फंक्शन मिळालं की बाकीचं काम सोपं आहे. आपल्याला मॅक्सिमम मिनिमा चेक करायचा आहे. एफ डॅश एक्स फाइंड करा. 1200 एक्स स्क्वेअर मायनस 40 एक्स रेस टू 4 पाहिजेत. करेक्शन करून घेते. मायनस 160 एक्स क्यूब आणि प्लस 5 एक्स रेस टू 4. एफ डबल डॅश एक्स 2400x मायनस 480x स्क्वेअर आणि प्लस 20x क्यूब. To find maximum minima, put f dash x is equal to 0. म्हणजेच 1200x square minus 160x cube plus 5x raised to 4 हा झाला 0. काय कॉमन येते ते कॉमन घ्या. 5x स्क्वेअर कॉमन. काय राहतायत बघा. x स्क्वेअर प्लस और मायनस मायनस 32x आणि प्लस 240 इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील एक्सच्या. एक्स इक्वल टू 0 काय काम करणार नाहीये. त्यामुळे तो लिव्ह करूयात. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं की आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात. एक्स इज इक्वल टू 12 आणि एक्स इज इक्वल टू 20. आणि मग दोन्हीपैकी एका व्हॅल्यूला चेक करूयात. नेहमी लक्षात ठेवा स्मॉलर व्हॅल्यूला मॅक्सिमा मिळतो आणि बिगर व्हॅल्यूला मिनिमा मिळतो. असं एक रिलेशन आहे. आपण चेक करूयात. एफ डबल डॅश 12. एफ डबल डॅश 12 येतोय 400 into 12 minus 480 into 12 स्क्वेअर आणि प्लस 20 into 12 क्यूब. हा चेक करा तुम्ही. तो येतोय minus 5760 which is less than 0 and therefore function has maxima at x is equal to 12. याचा अर्थ अदर पार्ट किती असला पाहिजे? 8 असला पाहिजे. ऑप्शन कोणता आहे बघा? सी ऑप्शन. The shortest distance between the line y minus x is equal to 1 and the curve x is equal to y square is. शॉर्टेज डिस्टन्स काढायचे लक्षात घ्या.
कर्व दिल्यात 2 आपल्याला y मायनस एक्स इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू वाय स्क्वेअर. पहिली कर्व कन्सिडर करूयात आपण. ही स्ट्रेट लाईन मांडतोय. x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. हिचा स्लोप आहे मायनस a बाय बी इज द फॉर्म्युला, त्यामुळे तो येतो 1. नंतर दुसरी कर्व दिली आपल्याला x इज इक्वल टू वाय स्क्वेअर आणि डिफरन्शिएट केलं तर आपल्याला dy बाय dx मिळतो. काय मिळतोय बघा, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा 2y म्हणजे 1 अपॉन 2y मिळेल. आता स्लोप ऑफ टँजंट. पहिल्यांदा एक फिगर डेव्हलप करूयात आपण. हा पॅराबोला वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे. डायग्राम एखादी काढू आपण. हा तो पॅराबोला आहे आणि किती लाईन आहे आपली दिलेली, एक y मायनस एक्स इज इक्वल टू 1. मी काय करणार आहे, याच लाईनला एक पॅरलल लाईन करणार आहे की जी टँजंट असेल आपल्या पॅराबोलाला. आता शॉर्टेज डिस्टन्स या प्रकारचे आहे. ही शॉर्टेज डिस्टन्स परपेंडिक्युलर. ओके. जर का आपल्याला हा पॉइंट मिळाला तर आपल्याला डिस्टन्स ऑफ अ लाईन फ्रॉम पॉइंट तो फॉर्म्युला वापरून डिस्टन्स फाइंड करता येईल. आपण काय केले बघा, टू फाइंड शॉर्टेज डिस्टन्स एक टँजंट ड्रॉ करून घेतली आहे विच इज पॅरलल टू y मायनस एक्स इज इक्वल टू 1. ही लाईन आहे आपली y मायनस एक्स इज इक्वल टू 1. हा आहे पॅराबोला x इज इक्वल टू वाय स्क्वेअर आणि ही झाली टँजंट. ओके. आता स्लोप ऑफ टँजंट टू द पॅराबोला. स्लोप ऑफ टँजंट टू दी पॅराबोला म्हणतोय, टू कर्व x इज इक्वल टू वाय स्क्वेअर इट इज इक्वल टू 1 अपॉन 2y. आणि तो किती असला पाहिजे आता, 1 असला पाहिजे. का बरं? कारण टँजंट पॅरलल काढली आपण y मायनस एक्स इज इक्वल टू 1 ला आणि y मायनस एक्स इज इक्वल टू 1 चा स्लोप आहे 1, त्यामुळे हे झालं 1. याचा अर्थच y ची व्हॅल्यू झाली 1/2 आणि अल्टिमेटली x झाला 1/4. म्हणजे आपल्याला तो पॉइंट आहे त्याला p नाव देऊयात. म्हणजे p चे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 1/4, 1/2. आता या पॉइंट पासूनच लाईनचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन, फॉर्म्युला बघा आठवतोय का, 11वी मधलाच. d इज इक्वल टू, ह्या डिस्टन्सला d म्हणतो, मॉड अगदी फॉर्म्युला लिहितो ax1 प्लस by1 प्लस c अपॉन स्क्वेअर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इट इज इक्वल टू, आपली लाईन आपण लिहिली आहे x मायनस वाय प्लस 1. x ची व्हॅल्यू आहे 1/2, सॉरी x ची व्हॅल्यू 1/4 मायनस y ची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर. इट इज इक्वल टू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 4 LCM येतोय. वरती असतील 3/4 डिवायडेड बाय √2 आणि मग आन्सर येईल आपलं 3/4√2. पण आन्सर कुठं दिसत नाहीये बघा वरच्या ऑप्शन्स मध्ये. √2 खाली डिनॉमिनेटर मध्ये नाहीये, म्हणजे √2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलंय. 3√2 अपॉन 8, 3√2 अपॉन 8 पहिला ऑप्शन आहे बघा. एक लक्षात घ्या, 11वीतलं लॉजिक वापरावं लागलंय. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन, त्याच्याशिवाय आपल्याला हे मिळालं नसतं. Curves y square is equal to 6x and 9x square plus by square is equal to 16 intersect each other at right angle, then b is equal to, आपल्याला b ची व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. दिलेला कर्व वापरूयात. y स्क्वेअर
इज इक्वल टू 6x. त्याच्यावरून dy/dx काय येतोय बघा. dy/dx येतोय 6/2y, म्हणजेच तो झाला 3/y. दुसऱ्या कर्वला डिफरन्शिएट करूयात. दुसरा कर्व आहे आपला 9x² + by² इज इक्वल टू 16. दॅट इम्प्लाइज dy/dx इम्प्लिसिट टाइपने काढला तरी चालेल, मायनस 18x डिवायडेड बाय 2by. हा येतोय 2 कॅन्सल झाल्यानंतर मायनस 9x/by. आता हे राईट अँगल मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, म्हणजे स्लोप ऑफ ते टँजंट काय असतील, राईट 90 डिग्री असतील त्यांच्यामधला अँगल, परपेंडिक्युलर असतील एकमेकांना. याचाच अर्थ मग त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असला पाहिजे, -1. देअरफॉर 3/y इंटू मायनस 9x/by हा काय असला पाहिजे, -1 असला पाहिजे. हे सोडवूयात आपण. याच्यावरून काय मिळते बघा. 27x इज इक्वल टू by², म्हणजेच y² काय येतोय 27/bx. आणि हे आपण कंपेअर करूयात कुणाशी, y² इज इक्वल टू 6x शी. कंपेअर केल्यानंतर आपल्याला मिळतंय 27/b इज इक्वल टू 6 and therefore b is 9/2. कोणता ऑप्शन आहे बघा, डी ऑप्शन आहे. प्रॉब्लेम राहिलाय त्यातला, आपण तो एक कव्हर करूयात. दी अँगल बिटवीन दी कर्व्स xy is equal to 6 and x²y is equal to 12 is. तो अँगल विचारला होता आपल्याला आणि ऑप्शन्स होता पहिला tan इनवर्स 3/11, tan इनवर्स 3/11. दुसरा ऑप्शन होता tan इनवर्स 11/3. थर्ड ऑप्शन इज tan इनवर्स 2/11 and fourth option is D, tan inverse 1/11. तर हे करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करावं लागेल. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा फाइंड करायचा हे तुम्हाला माहित आहे. xy इज इक्वल टू 6 आणि x²y इज इक्वल टू 12 हे दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. पहिल्या याच्यातून y ची व्हॅल्यू 6/x दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करूयात. x² into 6/x is equal to 12. That gives us x is 2 and ultimately y is 3. हा झाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता डिफरन्शिएट करूयात एक एक कर्व. xy is equal to 6 ला डिफरन्शिएट केलं की dy/dx मिळतोय -6/x². सिमिलरली x²y is equal to 12 ला जर डिफरन्शिएट केलं मी, तर dy/dx मिळतोय 12/x² येते ते 12/x² चा डेरिव्हेटिव्ह -24/x³. मग आता स्लोप काढूयात त्याच्यावरून. पॉइंट माहिती आहे आपल्याला, स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट त्याला m1 म्हणतो मी. कोणत्या कर्वसाठी, xy इज इक्वल टू 6. आणि आता पॉइंट पुट करा, x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 3 आणि x ची व्हॅल्यू 2 पुट केलं की काय मिळेल, -6/4, म्हणजेच तो आला -3/2. सेम थिंग इज हिअर. स्लोप ऑफ टँजंट परत एकदा फाइंड करूयात. स्लोप ऑफ टँजंट of course to this curve now is equal to x ची व्हॅल्यू 2 टाकल्यानंतर 2³ 8 म्हणजे -24/8 आणि हा आला -3.
आता आपल्याला अँगलचा फॉर्म्युला माहित आहे. थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स M1 मायनस M2. याला आपण M2 म्हणूयात. M1 मायनस 3/2. ऑफकोर्स तिथं मॉड असतं. मॉड घ्यायची गरज नाहीये कारण त्यांनी ॲक्यूट अँगल म्हणलेलं नाही, म्हणजे ब्रॅकेटच करेक्ट आहे. मायनस 3/2 मायनस मायनस 3 म्हणजे झाले +3 डिवायडेड बाय 1 प्लस मायनस 3/2 इंटू मायनस 3. कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय मिळतंय बघा, टॅन इनव्हर्स 3/2 डिवायडेड बाय मायनस मायनस प्लस 9 + 2 11/2. 2 टू गेट कॅन्सल्ड म्हणजे आपला आन्सर आलं टॅन इनव्हर्स 3/11. आणि कोणता ऑप्शन आहे बघा, हे ऑप्शन आहे टॅन इनव्हर्स 3/11. हा शेवटचा प्रॉब्लेम होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इयर 2024 ते PYQ बघणार आहोत. थँक यू.